मॅडमचा सन्मान करून वो मशीन दिखाने के लिए जा रहे हैं। ये तो मशीन लगाई मशीन देखकर बस बस आपको एक अच्छे तरीके से समझाने जिस दिन हम फोड़ने के लिए आएंगे ना आपको बोल के आऊंगा मैं कि हम फोड़ने के लिए आ रहे हैं। अब इससे ज्यादा और क्या चाहिए? चलिए सर के साथ मैडम का आदर करते हुए हम यहाँ पे रुके हुए हैं। गेट खोल रहे पीछे सर को थोड़ा सा मत आइए। गेट खोल रहे तो जाओ जाना रे चलो आगे नहीं खुलता वो आने भाई वो आने भाई उठा देंगे आते वर से ना बोलने पहले खालचं बोलना अरे बोलो 2 मिनट काम 2 मिनट कचरा डेपो हटलाच पाहिजे हटलाच पाहिजे हटलाच पाहिजे कचरा डेपो हटलाच पाहिजे हटलाच पाहिजे हटलाच पाहिजे कचरा डेपो हटलाच पाहिजे हटलाच पाहिजे कचरा डेपो हटलाच पाहिजे हटलाच पाहिजे हटलाच पाहिजे कचरा डेपो हटलाच पाहिजे हटलाच पाहिजे हटलाच पाहिजे अरे या महानगरपालिकाचा करायचं काय अरे मुलगावरती अरे या महानगरपालिकाचा करायचं काय अरे मुलगावरती पाय अरे बाकी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बाप नाही कुणाच्या बाप पाहिजे चली तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं चली तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं या महानगरपालिकाचा करायचं काय अरे मुलगावरती पाय बोला बोला अरे विशाली गाड़ी आली कधी बोल बोल गाड़ी के गाड़ी अरे वो बताओ ना भाई नहीं तो मार करेंगे प्रोजेक्ट्स आहे देशामध्ये इव्हन हे गुजरातची जी कंपनी आहे अहमदाबाद असू द्या सुरत असू द्या जयपूर अनेक शहरामध्ये हे सिस्टम मी बघितलेलं आहे कशा प्रकारे आहे। जेव्हा हे आपला रेड्डीचा हे आला होता
तर विनायक निपुण साहेब आणि तुमचे पीएमसी माझ्या घरी आले होते आणि विनायक निपुण साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं स्वच्छ राहणार आहे, इतकं कचराही तुम्हाला दिसणार नाही आणि आपण इथे संध्याकाळी येऊन कॉफी पिऊ शकतो. हे विनायक निपुण साहेबांचे शब्द होते. ठीक आहे, आम्ही मान सन्मान देऊन की चलो इतना अच्छा हो रहा है. 2 महिने चालू त्याच्या नंतर सकाळी उठलं तर आपण दरवाजा उघडू शकत नाही, खिडक्या उघडू शकत नाही. हे मंदिर आहे साहेब, हनुमान मंदिर आहे इथे लागलेलं. हे सफेद रंगाचं जे आहे दत्त मंदिर आहे. अजून एक मंदिर आहे तिकडचे. 2 हॉस्पिटल, एक हॉस्पिटल इथे आहे, एक कॅन्सर हॉस्पिटल आहे, 2 शाळा आहेत आणि सगळं रेसिडेन्शियल एरिया. हे जागा कुणाची आहे साहेब? कॉर्पोरेशनची आहे. आपलं काय इंटरेस्ट आहे साहेब की एक ठेकेदाराला आपण किती कोटी रुपयाचा टेंडर दिलेलं आहे? नाही, माझं ऐकून घ्या साहेब. माझं ह्या जागेबद्दल ब्रीफ करतो तेवढा आहे. 18 मध्ये 18 पासून इथं जे चालू होतं, आता ह्या ज्या गाड्या आहेत या हॉपर कॉम्पॅक्टर मध्ये इथून कचरा जात होता. हॉपर यायच्या छोट्या गाड्या त्यातून कचरा जायचा. आता आपण हे सगळं पॅक केलं आणि आता हे जे स्टॅटिक जे आहे तिथं, तर आता ऑटोमॅटिक हे जे कॅप्सूल्स वगैरे उभे होते, तर आता ज्या घंटा गाड्या आहे ना त्या पूर्ण क्लोज आहे. म्हणजे आपण कलेक्शन सुद्धा क्लोजच गाड्यामध्ये करणार, म्हणजे क्लोज बॉडी कंटेनर. आणि त्यानंतर याच्यामध्ये डायरेक्ट टाकल्यानंतर ते कॅप्सूलमध्ये ते इथून घेऊन जाणार. एवढंच तिथं प्रक्रिया होणार आहे ट्रान्सपोर्टेशन, रिफ्यूज ट्रान्सपोर्टेशन. आणि आता 18 मध्ये आपल्याशी जी कमिशनर साहेबांनी चर्चा केली होती, तर ते पूर्ण असं येऊ शकले नसेल की येऊ पण चालायचं. आपल्यासाठी नवीन आहे, आपल्यासाठी नवीन आहे, तुमच्यासाठी नवीन आहे. ऑलरेडी ही एक्झिस्टन्स इंदोरमध्ये आहे, हे सिस्टम आहे. ट्रिप लेंथ पण वाचते आणि ते प्रोसेसिंग प्लांटला घेऊन जाईल. एवढंच इथं होणार आहे सर. इथं बाकी याच्या व्यतिरिक्त दुसरा विनायक निपुणशी मी बोलत आहे. नाही सर, तसं काही जे तुम्ही आता मला बोलत आहे ना, ते विनायक निपुणने तसंच मला सांगितलं होतं. काही नाही, ती फॅसिलिटी नव्हती साहेब. दररोज सकाळी संध्याकाळी जेव्हा साहेबांनी जेव्हा सांगितलं असेल ते ओपन चालायचं, ती फॅसिलिटी नव्हती. हॉपर मधून ते डायरेक्ट कॉम्पॅक्टर मध्ये जायचं. आता हे थोडंसं अपग्रेडेड आहे. कचऱ्याचीच गाडी असणार, गाडी कचऱ्याची असणार, अपग्रेडेड आणि चांगली राहील सर. आणि तुम्हाला माहिती आहे की खूप चांगलं राहील आणि मी बघितलेलं आहे. चांगली फॅसिलिटी देऊ. मला माहित आहे, मी जे बोलत आहे ना, मी स्वतः बघितलेलं आहे, म्हणून मी याचा विरोध करत आहे. बिलकुल चांगलं करू सर, बिलकुल चांगलं करू. आपण ज्या सूचना दिल्या ना अपग्रेड करू. मी आपल्याला फक्त हे लोकांना दाखवण्यासाठी आलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मग केसेस होऊ द्या, जे काही व्हायचं आहे. एकदा फोडलं होतं साहेबांनी गाडी. आता सगळ्या समोर मी बोलतो, तुमची गाडी फोडली होती. आता ही जी गाडी आलेली आहे खूप महाग आहे ना आहे ना, आरपीएस आहे. म्हणजे मी तेच म्हणतो इथं आम्हाला इथं पाहिजेच नाही ना. आता हे जे पर्शी मैदान में शिफ्ट कर दो भूमि साहब, उसको यहाँ से हटा दो. 5 वेगवेगळ्या ठिकाणी यहाँ पे क्योंकि हमने 3 दिन 2 दिन पहले आके यहाँ पे धिंगाने करे. हाँ, इसलिए खड़े हुए. ये ताक पे भी नाक के ऊपर अभी दस्ती रहती थी. के सामने जो क्यों सेंटर जाओ ना, बहुत बड़ा मैदान है. क्यों सेंटर तो बहुत बड़ा मैदान है. में फर्शी मैदान है, वो भी पूरा खाली क्यों सेंटर तो बहुत बड़ा मैदान है, वहाँ पे जान दो. सर 5 ठिकाणी, शहरात वेगवेगळ्या 5 ठिकाणी. आणि इथला ऍडजस्टंट साईडचा ज्या घंटा गाड्या येणार त्याचं फक्त आरटीएस आहे. हे मी सगळं बघितलेलं आहे. तुम्ही मला एक्सप्लेन करू शकता. फक्त हे सांगा की हे आपण हटवणार का नाही. तुमचा निर्णय असेल की नाही आम्ही इथेच ठेवणार आहे, तर आमचा निर्णय आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे चालू देणार नाही. काय हे दररोज उसके अंदर खूप सारे मुलं आहे साहेब. दररोज एखाद गाडी फोडायला काही हे नाही आहे. आता कॅमेरा समोर बोलत आहे साहेब, लोकांच्या हितासाठी बोलत आहे. आणि ते जे धर्माचे रक्षक आहे ना, त्यांनाही सांगतो 3-3 मंदिरासाठी आम्ही आलेलो आहे. फॅसिलिटी कॉर्पोरेशन लागेलच नाही. फॅसिलिटी इथे उभारा ना, चांगलं आहे. तसं नाही. तुमचा इंटरेस्ट काय आहे? तुम्ही इथे गार्डन का नाही तयार करत आहे? कुठेतरी लागेल. हे शहरात 5 नाही, याच्यावर काय रिझर्वेशन आहे? नाही, रिझर्वेशन काय आहे हे सांगा मला. डीपीआर मध्ये रिझर्वेशन काय आहे? मी आता ते टाउन प्लॅनिंग नाही, तुम्हाला सांगावं लागणार आहे. डीपीआर मध्ये हे कचऱ्यासाठी आहे का? तुमच्या नवीन डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये हे कचऱ्यासाठी आहे का? तुम्ही सांगा. आता 18 पासून जे तुम्ही म्हणताय साहेब, तुम्ही नवीन डीपीआर नवीन डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये ही जागा कशासाठी आहे हे सांगा साहेब. कचऱ्यासाठी असेल तर मी बाहेर जातो साहेब, सगळ्यांना घेऊन बाहेर जातो.
facilities आपण तुमच्या आता सध्या- फक्त इंटरेस्ट महानगरपालिकाचं हे आहे की गुजरातची कंपनी आहे, एक Option दोन सांगा, मोठे sir. नेते Option आहेत, सांगा. त्यांचा संबंध आहे. N9 तो फर्शी मैदान है, N9 तो फर्शी मैदान है, वेगवेगळ्या 5 ठिकाणी कुठेतरी करावं लागणार आहे. N9 तो फर्शी मैदान है. त्याच्यासाठी जागा आपण हे करतोय आणि ऍडजस्टंट आहे. आपण आरटीएस फक्त रिक्रूट ट्रान्सफर स्टेशन आहे, सगळं बघितलेलं आहे. बाकी जो- प्रोसेसिंग जो सिर्फ प्रोसेसिंग लैंड है भूमि साहब, N9 में शिफ्ट करो उसको। ये तो सब प्रोसेसिंग का हाँ, बॉम्बे साहब कॉम्पैक्ट करायचं ते सबने देखा हुआ है साहब. साहेब- साहेबांनी सांगितलं. बोल रहे कर रहे बॉम्बे साहब हमारा ये क्लियर आपको आदेश है, रिक्वेस्ट नहीं है, आदेश है। हमको यहाँ मैडम पर को बुला, कोई मैडम ये तो मैडम को बुला, आपके क्या है, कचरा मैडम को तो बुला, बुला। तो कुछ नहीं चाहिए। मैडम, आप इसको यहाँ से कहीं और शिफ्ट करें, अगर नहीं करेंगे तो सर थोड़ा मोटी चाहे वो लॉ एंड ऑर्डर प्रॉब्लम है कोई और प्रॉब्लम। चर्चा भूमीसोबत झाली आहे चर्चा. मी आम्ही कॉर्पोरेशनच्या लोकांच्या वरिष्ठ लोकांच्या हितासाठी आम्ही हे करत आहे. इथे राहणारे सगळे लोक जे आहे ना, हे आमच्या पक्षाचं आंदोलन नाही आहे. लोकांच्या जीवाशी हे खेळत आहे फक्त 2 पैशासाठी. आता मी त्यांना एक प्रश्न विचारलेले आहे, या शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन आलेला आहे, हे जागा जे आहे ते कचऱ्यासाठी आहे का डेव्हलपमेंट प्लॅन नाही असेल तर कुणाचा इंटरेस्ट आहे त्या ठेकेदाराला फायदा पोहोचवण्यासाठी. त्यांनी हे चांगल्या रीतीने जे बाहेर काढलं तर रात्री 2 वाजता आलं होतं मॅडम. तुमच्या ते क्रेनवाल्याला विचारा, रात्री मुले ते क्रेन फोडणार होते मॅडम, मी होतो रात्री, क्रेनवाल्याला विचारा तुम्ही. आता ते नाही काढलं तर आम्हाला जे करायचं आहे तसंही करणार आहे, मी तर समोर राहणारच नाही आहे. पण कोई ना कोई आके है तो गाड़ी इनकी ये करेगा उसको. और मैंने इनका ये सिस्टम पूरा देखा हुआ हूँ मैडम. मैं आपको बता रहा हूँ ना, विनायक निपुण ने मेरे घर पे बैठ के बोला था कि सर वहाँ पे कॉफी पी सकते हैं करके. अगर हम 3 दिन पहले अगर यहाँ पे नहीं आते थे और ये कचरा पूरा अगर नहीं देखते थे ना, तो आप खड़े भी नहीं रह सकते थे मैडम, खड़े नहीं रह सकते थे 5 मिनट के लिए उसमें. इनको क्या है, ये अपना है तो किसी ना किसी के लिए है तो ठेका दे के है तो निकल जाएंगे करके. शहरवासियों ने, ये एरिया के लोगों ने है तो तरसते रहो, लढते रहो. 400 अभी 400 घंटा भूमी साहेब मला काही ऐकायचं नाही, आता स्पष्टपणे सांगतो, हे तुम्ही निर्णय घ्या. मी तुमचा निर्णय मान्य आयुक्त वरिष्ठ अथॉरिटी सर्वांशी चर्चा करतो. म्हणजे मी तर काय आज तुम्हाला आता निर्णय देणार नाही, करा तुम्ही चर्चा करा. मी चर्चा करून सांगतो. पण मी तुम्हाला जी परिस्थिती आहे की काय पद्धतीचं चालणार आहे आणि काय ते सांगितलं. नहीं, जब तक मशवरा हमसे होगा नहीं, हमसे बातचीत होगी नहीं, यहाँ पे कोई गाड़ी आना नहीं, यहाँ पे हम चलने नहीं, बॉम्बे साहब आना नहीं, गाड़ी फूटे की मैडम आपके सामने बोल रहे हैं और मेरे ऊपर गुन्हा दाखल करो, कोई प्रॉब्लेम नहीं. विषय नका करू. नाही नाही, आम्ही सांगतो ना, कॅमेरावर सांगतो तुम्हाला, तुम्ही तसं करू नका. तुम्ही इथे नाही गुन्हेगार दिसतील. तुम्ही लोगों की सेहत के साथ खेलिए आप, नहीं लोगों की सेहत के साथ खेलिए आप. हॉस्पिटल है, मंदिर है. आयुक्तांना हे पण सांगा की यांनी नाही, इम्तियाजला सांगितलेलं आहे की तुम्ही निर्णय घेतला की इथेच ठेवायचं आहे तर मॅडम आपल्याला नाही का इथं सिक्युरिटी देण्याची आवश्यकता लागेल. हे तुम्हाला पत्र देते साहब, यहाँ पे इंटरनेशनल पक्षी आते बोल के लोगों के लिए बंद करके रखे आपने पूरा, मतलब इन्हीं लोगों ने, ये पीछे जो गार्डन है ना, इन्होंने 2 करोड़ रुपया खर्चा करके गार्डन बनाए गार्डन बनाए. और वो गार्डन बना के क्या करे, लॉक कर डाले हैं. हाँ, गार्डन का ठेका किसी को देने का था, 2 करोड़ रुपया का गार्डन बना के उसको लॉक पड़ा हुआ है. अभी आप अंदर जा नहीं सकते हैं क्योंकि गार्डन बनने के बाद इनको ये एहसास हो रहा है वहाँ पे पंछी आते हाँ, हैं, पक्षी पंछी आते हैं, पक्षी आते हैं, बोले वहाँ पे वो अपन लोग चले गए गार्डन के अंदर. तर त्यावेळी त्यांना अक्कल नहीं आली होती. मराठवाड़ा में नहीं है ऐसा 2 spot. कोटी रुपयाचा. अभी ये बदबूदार पानी से पक्षी भी नहीं आ रहे. हाँ, वो पिलाएंगे क्या? पूरा यहाँ का खाली है, वहाँ RTC शिफ्ट कर दो आप. N9 का ग्राउंड भी खाली है ना. बॉम्बे साहब जब तक फर्शी चर्चा मैदान होगी का. नहीं तब तक यहाँ पे एक भी गाड़ी नहीं. मी मान्य आयुक्त महोदयांशी चर्चा करतो. मी काय सांगितलं ते त्यांना सांगतो. आपण काय चर्चा केली ते पण आपकी सांगतो. चर्चा ठीक खत्म है ना? होता कि यहाँ पे आपको गाड़ी क्या? नहीं आना, कोई मूवमेंट नहीं होना, आपको तो- चर्चा पूरी कंप्लीट होता. मैडम नहीं अगर आएंगे ना तो ज्यादा बेहतर रहेगा. नहीं तो क्या है, वैसे भी 16 करे हुए, 16 केसेस करे हुए, 17. अभी कचरा पड़े हुआ है नीचे. हे शेवटी कचरा साहेब उचलावा लागणार आहे. कचरा साफ उठाओ ना साहब, कौन बोला? प्रोसेसिंग प्लांट है, डायरेक्ट प्रोसेसिंग प्लांट, मला काय सांगायचं? मला काय सांगायचं? डायरेक्ट प्रोसेसिंग प्लांट स्टेट गव्हर्नमेंटची खूप लँड आहे सर. तिथे हे चौश कॉलनीच्या आत गेलं ना आपण. आमच्याजवळ काहीच करू नका. नाही, 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 अरे, तिथे- बॉम्बे तिथे साहेब, वस्ती नाही आहे. नाही, प्रोसेसिंग प्लांट पे मी किया असं नाही जा रहा है. बोलतो की माझा कचरा उचला आणि तुम्ही दुसऱ्या वस्तीमध्ये, कोणत्याही वस्तीमध्ये, शहराच्या कोणत्याही वस्तीमध्ये आपल्याला कचरा नको. मॅडम स्टेट गव्हर्नमेंटचा खूप मोठा लँड आहे पण लिमिटच्या बाहेर सर. सर. अरे पहाड़ के पास क्या आपके महापालिका limits नाही बोल रहा मैं सर. कॉर्पोरेशनचं लँड आहे. मी बोलतो ना आपल्याला जागा. हा? जिथे बस्ती नाही आहे. मी असं नाही आहे की मी यहाँ फक्त से या उठाओ, एरियाच्या दूसरे घर पे बाबतीत डालो. बोलतो. की माझा कचरा इथे नाही या कोणत्या दुसऱ्या एरियामध्ये, कोणत्याही वस्तीमध्ये नको. आमचा हे
मागणी आहे आणि जे जिथे वस्ती नाही आहे तिथे आम्ही लँड दाखवतो तुम्हाला. मी लँड दाखवतो. आंदोलन केलेलं आहे नाही, आज आम्ही आंदोलन नाही केलं. आज फक्त इथे जे महानगरपालिका षडयंत्र रचून इथे एक कचरा कलेक्शन सेंटर हे तयार करत आहे. इथे राहणारे जे लोक आहे, जे वस्ती आहे, खूप सारे हॉस्पिटल्स आहे, शेजारीच लागलेले 2 कॅन्सरचे हॉस्पिटल्स आहे, 3 मंदिरं आहे. एक हनुमान मंदिर, मोठी मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, अजून एक मंदिर आहे. समाज कल्याणचा मोठा ऑफिस इथे उभे राहत आहे, 2 स्कूल्स जवळ आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सकाळी असू द्या, संध्याकाळी असू द्या, इतकं वास यायचं की लोक आपल्या दरवाजे खिडक्या बंद ठेवत आहे. अनेक लोक आमच्याकडे येऊन तक्रार देत होते. आता आम्हाला हे सांगायचे आहे की हे जागा महानगरपालिकेची आहे. डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये कचऱ्यासाठी नाही आहे हे जागा, पण एका ठेकेदाराला फायदा देण्यासाठी महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि या शहरातले काही नेते यांची साठगाठ होऊन त्यांनी हे निर्णय घेतला की आपल्याला हे ठेकेदाराला फायदा पोहोचवायचा आहे. म्हणजे शहराच्या वस्त्यामध्ये अशा प्रकारचे कचरा संकलन केंद्र तुम्ही उभे करणार आहे. ही जागा महानगरपालिकेची आहे, तर इथे काही गार्डन उभे करा, पार्क उभे करा. तुमच्या ऑफिसची जागा तुम्हाला शोधत होते, महानगरपालिकाचा नवीन बिल्डिंग इथे बांधा, शाळा बांधा, काहीतरी चांगला उपक्रम करा. पण या बस्तीमध्ये आपल्याला कचराच आणायचे आहे. कितीही मी बघितलेलं आहे, सुरतला, अहमदाबादला, जयपूरला, बँगलोरला मी स्वतः गेलो होतो अर्बन डेव्हलपमेंट कमिटीचा सदस्य या नात्याने, आणि आम्ही बघितलेले आहे हे सिस्टम कशा प्रकारे काम करत आहे. कितीही चांगल्या रीतीने त्यांनी सांगितलं. जेव्हा विनायक निपुण इथे आयुक्त होते ते माझ्या घरी येऊन सांगितलं होतं की साहब यहाँ पे हम शाम के टाइम के ऊपर बैठ के कॉफी पी सकते हैं. या कचऱ्यामध्ये मागे जे आहे ते सलीम अली लेक आहे. त्या सलीम अली लेक मध्ये या कचऱ्याचं जे पाणी आहे, त्या कचऱ्याचं पाणी जे आहे ते पर्क्युलेट होऊन ग्राउंड वॉटर मध्ये मिश्रित होत आहे. मग पुन्हा एक टेंडर काढणार सलीम अली लेकला क्लीन करण्यासाठी. तर हे सगळं जे आहे कुठेतरी थांबायला पाहिजे. आज या एरियामध्ये राहणारे जे लोक आहे त्यांनी तक्रार केल्यामुळे आम्ही सगळे इथे आले होते आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे हे कलेक्शन सेंटर नको व्हायला पाहिजे. आम्ही निर्णय घेतलेला आहे. आता महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे ते आले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही चर्चा करू वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि काय निर्णय ते घेतील ते त्यांचा निर्णय काय असेल. आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे की कोणत्याही वस्तीमध्ये, मी असं हे सांगत नाही आहे की N12 मध्ये काढा तुम्ही आणि दुसऱ्या रेसिडेन्शियल एरियामध्ये, त्या ठेकेदाराला बघू दे ना. त्या ठेकेदाराला आपण पैसे देत आहे ना, खूप पैसा देत आहे आपण त्या ठेकेदाराला. कोट्यवधी आपण रुपये त्याला देत आहे कचरा. पण या महानगरपालिकेची लँड देण्याचं कारण काय आहे? काही कारण नाही आहे. वस्त्यांमध्ये कचरा कशा पाहिजे आपल्याला नाही पाहिजे. आणि चांगले लोक राहते, चांगले घर आहे, लोकांचे मंदिरं आहे, हिंदू धर्माचे ठेकेदार सत्तेमध्ये बसलेले आहे. यांनाही आवर्जून मी सांगतो, कुठे गेला हिंदुत्व? आपलं हनुमान मंदिर, त्याच्या शेजारी तुम्हाला कचरा पाहिजे, दत्त मंदिराच्या शेजारी तुम्हाला कचरा पाहिजे. हे सगळं जे आहे ना मुद्दे ते लोकांच्या हिताचे आहे आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे. तुम्ही चर्चा केली त्यानंतर उद्या जर या ठिकाणी काही वाहन आले तर काय विचारायचं? आम्हाला येतं ना काय करायचं, आम्हाला काय करायचं आहे हे येतं. अशी वेळ महानगरपालिकाने येऊ देऊ नका. आम्ही सगळं, आमचे कॉर्पोरेटर्स, आमचे विरोधी पक्ष नेता हे सगळं आलेले आहे आणि सगळ्यांना कळतं की इथे लोकांच्या जे लोक राहते त्यांची ही मागणी आहे की इथे हे कचरा डिपो नको पाहिजे. आणि तरी सुद्धा महानगरपालिकेने निर्णय घेतला नाही इथेच राहणार आहे, तर बहुतेक त्यांना पोलीस संरक्षण देण्याची आवश्यकता लागेल. वाटर सोर्स पूरा पॉल्यूटेड हो रहा है. हिंदी से चलो रे. हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज। आज हम औरंगाबाद के
कचरा डिपो पर आए हुए हैं। यहाँ पर आप देख सकते हैं N12 का ये कचरा डिपो है और यहाँ पर MIM ने 2 दिन पहले आंदोलन किया था और स्पष्ट कहा था कि यहाँ से कचरा का जो चल रहा है वो कचरा बंद कर दीजिए, वरना हम यहाँ पर बड़ा आंदोलन करेंगे। और उसी के चलते आज इम्तियाज जलील विरोधी पक्ष नेता और उनके पूरे नगर सेवकों की टीम यहाँ पहुंची और उन्होंने यहाँ आंदोलन किया। और नगर सचिव बॉम्बे साहब भी यहाँ पहुंचे और उन्होंने माजी खासदार इम्तियाज जलील से बात की, उन्हें समझाया किस तरह से यहाँ कचरे का काम चल रहा है। पर इम्तियाज जलील और उनके नगर सेवकों का क्लियर कहना है कि यहाँ से अगर कचरा डिपो हटता नहीं तो फिर हमें जो हम करना है वो हम हमारे स्टाइल में करेंगे, गाड़ियाँ फोड़ेंगे, जो भी करना है करेंगे। यहाँ आसपास जो है 2 मंदिर है, गवर्नमेंट का ऑफिस है, यहाँ रिहायशी लोग इतने बड़े पैमाने पर यहाँ आसपास रहते हैं, उनकी सेहत को भी खतरा है। और उसी के चलते आसपास जो है सलीम अली तालाब है, बाजू में गार्डन बनाया गया था, वो भी बंद पड़ गया है। पंछी भी दूर दूर से जो आते हैं, पर ये गंदगी की वजह से वो पंछी भी नहीं आ रहे इस सलीम अली तालाब में। तो इस सब को नज़र रखते हुए स्पष्ट कहा है माजी खासदार इम्तियाज जलील ने कि अगर ये कल से यहाँ पर अगर कचरा का काम होता है तो फिर हम हमारे स्टाइल में क्या करना है वो हम करेंगे। और बॉम्बे साहब को स्पष्ट कहा है, उन्होंने भी कहा है कि हम जो भी आपकी बात है मैं कमिश्नर से बात करूंगा, महानगर पालिका कमिश्नर से चर्चा, वरिष्ठों से चर्चा करने के बाद हम आपको कल बताएंगे। अब देखना है क्या कल आंदोलन होता है या फिर महानगर पालिका कुछ निर्णय लेके ये कचरा डिपो बंद करती या फिर बड़े बड़े कॉन्ट्रैक्टरों को फायदा पहुंचाने के लिए जो काम चल रहा है वो चलता ही रहेगा। ऐसे ही हम आपको अपडेट देते रहेंगे। देखते रहिए MTN न्यूज़।